दत्तगुरू आणि दत्तपादुकांचे दर्शन झाल्यानंतर एक एक पायरी उतरताना मनात यायचं, देवा परत योग आला तर नक्कीच तुमच्या दर्शनाला येऊ, तेव्हा तुम्ही नक्की बोलवा, पूर्ण परिवाराला घेऊन येऊ, अशी मनोमन प्रार्थना करीत होते. नमस्कार मंडळी. तर हा योग एवढ्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं. तर 2 वर्षाच्या आधी जेव्हा आम्ही गिरनारला गेलो तेव्हा दत्तप्रभूचे दर्शन घेऊन मनोमन अशी इच्छा झाली की यापुढे कधी योग आला तर माझ्या पूर्ण परिवाराला घेऊन मी नक्की गिरनारला येईल. आणि तो योग आला. माहूरचे मोहनराज भारती महाराज यांच्या कृपेने त्यांनी गिरनार पर्वतावरील सर्वप्रथम महापूजा केली आणि या महापूजेला आम्हाला आमंत्रण दिलं की तुम्ही या म्हणून. तर आमचे पूर्ण नातेवाईक, आमचा परिवार, सर्व मंडळी या पूजेला हजर राहिले आणि गिरनार पर्वतावरती दत्तप्रभूचे दर्शन घ्यायला आले. नाही तर सर्व मंडळींना एकाच वेळी इथे आणणं हे गोष्ट शक्य नव्हती. परंतु महापूजेचा योग आला आणि महापूजेला अशा पावन ठिकाणी जाणं, गिरनारचं दर्शन घेणं हे सर्वांना सहज शक्य झालं. आणि आमचा परिवार आणि आमचे नातेवाईक मिळून 20 ते 25 जणांचा आमचा समूह आहे. तर आम्ही सर्व मंडळी आता रोपवेने अंबामाता मंदिरापर्यंत जाणार आहोत. एका माणसाला रोपवेचं तिकीट पडलेलं आहे 700 रुपये येणं जाणं. तर सर्व मंडळी आता क्रमाक्रमाने रोपवेमध्ये बसून अंबामाता मंदिरापर्यंत जाणार आहेत. सुमारे सकाळी 7च्या दरम्यान रोपवे सुरू होतात. तर या रोपवेमध्ये आम्ही दोघं, माझ्या 2 बहिणी, आई असं मिळून आम्ही 5 जण या रोपवेमध्ये बसलेलो आहे. दुसऱ्या रोपवेमध्ये माझ्या आत्या, भावजया, मामी, माझी भावजई, भाऊ तसेच माझे 2 आतेभाऊ हे लोक आता बसणार आहेत. ही लोक आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर या गावावरून. तर काही लोक पहिल्यांदाच रोपवेमध्ये बसलेले आहेत. त्यांच्यासाठी रोपवेचा प्रवास हा खूप रोमांचकारी, अंगावर शहारे आणणारा आहे. कारण एवढ्या उंचावरती रोपवेने जाणे आणि हा डोंगर तर एकदम सरळ आहे. तर अंगावरती काटा आणणारा हा प्रवास आहे. कारण ज्या लोकांनी सर्वप्रथम रोपवे बघितला आणि अशा खडतर ठिकाणी रोपवेतून जाणं म्हणजे थोडंसं आपल्या जीवाला धडकी भरण्यासारखंच आहे, अंगावरती शहारे येण्यासारखं आहे. काही जण मस्त रोपवेतून आजूबाजूचा परिसर, निसर्ग याचा आनंद घेत आहे, तर काही आपला जीव मुठीत घेऊन बसलेले आहेत. आणि आजूबाजूचं दिसणारं हे दृश्य, खोल दऱ्या, डोंगर, अद्भुत असा हा नजारा आहे. तर या रोपवेमध्ये माझा छोटा भाऊ, माझे लहाने बाबा, माझी छोटी भाऊजई, माझे भाचे हे लोक बसलेले आहेत. या रोपवेमध्ये माझा मोठा भाऊ, वहिनी, आतेभाऊ हे लोक बसलेले आहेत. आता रोपवे जैन मंदिराजवळून जात आहे. तर बाजूला जे आपल्याला मंदिर दिसत आहे ते जैन मंदिर आहे. ही वाट जी आपल्याला दिसते ती पैदल जाण्याची आहे. तर काही लोक खालून भवनाथ तलेठी या गावापासून पैदल जाण्यास सुरुवात करतात. तर संपूर्ण पायऱ्या 10,000 पायऱ्या आहेत. तर संपूर्ण 10,000 पायऱ्या चढून जातात. तर ती वाट आहे. इथे सुद्धा एक छोटंसं मंदिर आहे. एवढ्या उंचावर आणि अशा ठिकाणी कुणास ठाऊक कशी मंदिरे बांधलेली आहेत. तर बघा, हा उंच एकच दगड असलेला मोठा उंच डोंगर आहे. आणि हा डोंगर चढून जातानाच अंगावरती शहारे येतात. अशा वेळी असं वाटते काहीही होऊ शकते आणि जर काही झालं तर, म्हणून थोडीशी भीतीसुद्धा वाटते. जी लोक 10,000 पायऱ्या चढून गिरनारला जातात तर ती सांगतात की हा जो उंच डोंगर आहे, पर्वत आहे, तर तो चढायला खूप भारी जातो. बाकी मग लहान मोठ्या पायऱ्या आहेत, काही सपाट जागा आहे. तर आता आपण जवळपास अंबामाता मंदिराच्या जवळपास येऊन पोचलेलो आहोत. बस हा छोटासा डोंगर पार झाला म्हणजे अंबामाता मंदिराचं ठिकाण येते.
रोपेमधून जे शहर दिसते ते आहे भवनाथ तलेठी म्हणजे जुनागड. तर आता जवळपास आपलं स्टेशन आलेलं आहे आणि येथे आपण उतरणार आहोत. रोपेमधून बाहेर पडल्यानंतर आपल्याला गुरु गोरक्षनाथ शिखर आणि दत्त शिखर यांचं दर्शन होते. तर समोर जे दिसते ते आहे गुरु गोरक्षनाथ शिखर आणि पाठीमागचं आहे दत्त शिखर. तर येथे आता आपण 5000 पायऱ्या चढून जाणार आहोत. त्याआधी सर्व मंडळी अंबा मातेचं दर्शन घेणार आहेत आणि पुढच्या प्रवासाला नंतर सुरुवात करणार आहेत. तर आपल्याला दिसत आहे गुरु गोरक्षनाथ शिखर. अंबा मातेचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि सर्व मंडळी आपल्या यथाशक्तीनुसार आता गिरनार चढायला सुरुवात करत आहेत. या व्हिडिओत एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ते म्हणजे आधीच्या व्हिडिओ सांगितलेलं की पाण्याच्या बॉटल सोबत न्या, वरती पाणी नाही. परंतु आता 2 ठिकाणी पाण्याची सुविधा आहे. तेथे आपण आपल्या इच्छेनुसार पैसे देऊन पाणी घेऊ शकतो किंवा नाही पैसे दिले तरी हरकत नाही, परंतु फुकट पाणी पिऊ नये. कारण ते लोक एवढ्या उंचावरती पाणी आणतात आणि आपल्याला थंडगार पाण्याची सोय उपलब्ध करून देतात. तर आपण काही ना काही तिथे द्यायलाच हवं. तर तुम्ही जर प्लास्टिकची बॉटल आणली जे बिस्लरीसारखी विकत मिळते, तर ते रोपे चढताना तिथे आपल्या बॉटल काढून घेतले जातात. आपल्याजवळ पाणी नेऊ देत नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवावी. आणि वरती तुम्ही 2 ठिकाणी पाणी पिऊ शकता. तसेच विकत घेतलेली जी बॉटल आहे ती जर चांगल्या किमतीची असेल किंवा चांगल्या क्वालिटीची असेल तर ती बॉटल आपण नेऊ शकतो किंवा नेण्यास परवानगी आहे. अंबा माता मंदिरापासून माझ्या आईला आणि माझ्या छोट्या बाबांना आम्ही डोली केलेली आहे. तर त्यांनी एका व्यक्तीचे 5000 असे घेतलेले आहेत. तर ही डोलीची किंमत वजनानुसार ठरवली जाते. तसेच आता ऑफ सीझन असल्यामुळे थोडीशी किंमत कमी आहे. नाहीतर 8000 10000 वजनानुसार ही किंमत ठरवली जाते. तर इतर मंडळी आता आपल्या यथाशक्तीनुसार गिरनार चढत आहेत. आणि जर तुम्ही रोपवेने येत आहात तर काठी खालून आणायची गरज नाही. रोपवेतून उतरल्यानंतर तेथेही काठ्या उपलब्ध आहेत, आपण विकत घेऊ शकता. तसेच जर तुम्हाला थोडासा श्वासाचा त्रास असेल, दमा असेल, अस्थमा असेल किंवा जीव घाबरत असेल तर पोलोच्या गोळ्या, विक्सच्या गोळ्या किंवा भीमशिनी कापूर तसेच एनर्जी ड्रिंक पावडर सोबत आणावी. कारण चढताना आपल्याला एवढा त्रास होत नाही, परंतु उतरताना उन्हाचा टाईम होतो आणि अशा वेळी गड उतरून खाली येणं, जेवढं चढायला त्रास होतो त्याच्यापेक्षा जास्त उतरायला त्रास होतो. कारण दुपारची वेळ असते, भर ऊन असते आणि शरीरसुद्धा थकलेलं असते. अशा वेळी उतरतानाही खूप त्रास होतो. म्हणून तुम्ही ह्या काही गोष्टी जवळ ठेवा. हे एक गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्ही कुठल्या सीझनमध्ये येता. जर तुम्ही फेब्रुवारी नंतर येत असाल तर उतरताना उन्हाचा हमखास त्रास होतो. तर आपल्याला दिसत आहे गुरु शिखर. ही पूर्ण उंच टेकडी आता आपल्याला चढायची आहे. या कमानीच्या उजव्या बाजूला जे बांधकाम आपल्याला खाली दिसत आहे तिथे आहे कमंडलू कुंड आणि अन्नक्षेत्र. तर आधी आपण गुरु शिखरावरती जाणार आहे, दत्तगुरूचं दर्शन घेणार आहे आणि उतरताना तेथे जाऊन प्रसाद घेणार आहे. जय श्री गुरुदेव दत्त. जय गिरनारी बाबा. जय गिरनार बाबा. जय. तर बघा बरीच मंडळी आमची थकलेली आहे, तर थोडासा विसावा घेत आहे. कारण एकदम एका दमामध्ये आपण चढू शकत नाही. बच्चे कंपनी खूप पुढे गेलेली आहे. काही मंडळी मागे आहेत, तर काही मध्ये आहेत, तर काही हळूहळू आता चालत आहे. तर आता येथे आपल्याला जे मोहन भारती महाराज आहे माहूरगडचे, तर ते येथे आता आपल्याला दिसत आहे. त्यांची इथे भेट होणार आहे. भगव्या कलरचे कपडे घातलेले मोहन भारती महाराज आहेत. त्यांच्यासोबतही खूप मंडळी आलेली आहेत. तर जवळपास 200 ते 250 लोक गिरनार पर्वत आज चढत आहेत. ही सर्व मंडळी कुणी अकोला, पुसद, नांदेड या जिल्ह्यातील आलेली आहे. दत्तगुरूच्या दर्शनाची तळमळ, दत्तगुरूच्या दर्शनाची आस आणि मनामध्ये असलेली श्रद्धा. तर या गोष्टीसाठी शरीराला कितीही त्रास झाला, कितीही वेदना झाल्या तरी गिरनारला जायचं, दत्तगुरूचं दर्शन घ्यायचं ही इच्छा मनात धरून माझा छोटा भाऊ, त्याचं ऑपरेशन झालेलं आहे. कमरेमध्ये दोन्ही बाजूला स्क्रू टाकलेले आहे.
अशा परिस्थितीमध्ये तो सुद्धा आता गिरनार चढत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे मिस्टर, त्यांनासुद्धा मणक्याचा त्रास आहे, कमरेचा त्रास आहे. त्यांनाही ऑपरेशन सांगितलेलं आहे, कारण त्यांच्या 2 नसा दबलेल्या असल्यामुळे 2 ठिकाणी ऑपरेशन सांगितलेलं आहे. सांगायचं तात्पर्य बघा की जीवाला त्रास आहे, शरीराला त्रास आहे, परंतु दत्तगुरूची आस आहे, भेटीची इच्छा आहे, श्रद्धा आहे, म्हणून हे लोक गिरनार चढत आहेत. कारण त्यांचा व्यवसाय तसा आहे. ऑर्डरवरती 2-2 दिवस त्यांना रात्रंदिवस उभं राहावं लागते. आणि आउटडोअरला व्हिडिओ शूटिंग करणं किंवा फोटोग्राफी करणं हे सोपी नाही. शरीराची खूप कसरत होते, मेहनत होते, त्यामुळे या लोकांना असा त्रास होतो. तर बघा आता दत्तगुरूंचं शिखर आलेलं आहे. जवळच आता आपण येऊन पोचलेलो आहोत आणि दत्तगुरूच्या दर्शनाला मोजक्याच पायऱ्या चढून आता वर जात आहोत. जेव्हा आम्ही गिरनारला यायचं ठरवलं तेव्हा माझे मिस्टर बोलले, मी फक्त अंबा माता मंदिरापर्यंतच येईल, वरती येणार नाही. कारण तसं योगा टीचरने सुद्धा यांना मनाई केलेली की तुम्ही वरती चढून जाऊ नका, तुम्हाला त्रास होईल. पण अर्ध्या मधातून परत जाणं हे यांना जमलं नाही आणि ते बोलले जसं शक्य होईल तसं हळूहळू का होईना पण मी गिरनार चढेन आणि दत्तगुरू मला अवश्य घेऊन जातील. दत्तात्रय धनंजला अरे ऐकून घे ना, कुठं याली आता तो चलत चलतच कटत आहे बघ ना. जीवन माझे सफल काय माहित नाही मला. झाले, भाग्य हे पूर्वजन्मी. ऐकून घे ना, हती आहे ते दिसतीस, पण ते पुन्हा पुन्हा काढायला यायला. सगळं मागे का सगळं नित्य हा प्रपंच, नित्य हा प्रपंच जैसे हा वास संसार भ्रांतीचे पर्ण आत्माराम शरण परब्रह्म केवळ. जय देव जय देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सगळा जीवा तारक साक्ष प्रदीपा. जय देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सगळा जीवात. गुरु शिखराचं, गुरु दत्तात्रयाचं दर्शन घेऊन आता आमची मंडळी परत येत आहे. जय गिरनार. माझा पूर्ण परिवार म्हणजे माझ्या 2 वहिनी, 2 भाऊ, आई, माझी बहीण, माझे काका म्हणजेच लहाने बाबा यांचा पूर्ण परिवार हे सर्व मंडळी गिरनारला आलेली आहे आणि गिरनारच्या गुरु शिखराचं दर्शन घेतलेलं आहे. आता सर्व मंडळी गिरनार उतरत आहे. उतरताना डाव्या साईडला असलेलं कमंडलू कुंड म्हणजेच अन्नक्षेत्र तेथे जाऊन आता आम्ही महाप्रसादाचा लाभ घेणार आहे. गिरनार चढताना 2 ते 3 ठिकाणी असे झरोके तयार केलेले आहेत, बांधलेले आहे की तिथे बसल्यानंतर आपल्याला AC सारखी एकदम थंडीगार आणि मस्त फ्रेश नैसर्गिक हवा, जणू काही कूलर लावलेला आहे. तर आपला पूर्ण थकवा तिथे बसल्यानंतर दूर होतो. फेब्रुवारी महिना असून देखील भरपूर ऊन तापत आहे आणि दुपारची वेळसुद्धा झालेली आहे. तर सर्व मंडळी आता गिरनार उतरून थकलेली आहे, दमलेली आहे. म्हणून गुरु गोरक्षनाथ शिखरावरती येऊन आता थोडीशी विश्रांती घेत आहे. तर काही मंडळी विदेशी आहे, ती सुद्धा आमच्याजवळ येऊन बसलेली आहेत. एवढं थकून भागून आल्यानंतर सुद्धा रात्रीच्या वेळी आम्ही आमच्या लहाने बाबांसोबत भजनाचा कार्यक्रम केला. मातेचा निर्धार तारणहार मुसळचा घरी
दत्ताचा अवतार अंशेच्या घरी झाला दत्ताचा अवतार मार्गशीर्ष महिन्यातील त्या पौर्णिमेला आदित्वार दिवस शुभ समयाला मार्गशीर्ष महिन्यातील त्या पौर्णिमेला आदित्वार दिवस शुभ समयाला प्रगटला मातेचा सकुमार ऋषी कुळाचा पुष्पवृष्टी करुणी करती सर्व जय जयकार पुष्पवृष्टी करुणी करती जय जयकार पाहुनी मातेचा निर्धार धावणी आले तारणहार अंशेच्या करी झाला दत्ताचा अवतार अंशेच्या करी झाला दत्ताचा अवतार ब्रह्मा विष्णू रुद्र आले सत्वहरायासी नग्न होऊन या भोजन मागती मातेशी कधी कुणाला भूषण द्यावा कधी कुणाला दैवगतीने फेरा पडला दैवगतीने फेरा पडला यमपास तुटले यमपास तुटले व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा धन्यवाद मंडळी.